हीच आहे ती गिरिजात्मक लेण्याद्रीची लेणी। सुप्रभात मित्रांनो, सुबह 9 बजे आपण सकाळचे आता काहीतरी 9 वाजलेले आहेत, आपण उठलेलो आहे। तसा प्लॅन तर आपला 5 वाजता उठायचा होता, पण आता तुम्हाला माहिती की जर आपण रोड ट्रिप करून आलो, बाईक राईड होते आपली, दमलेलो, झोपलो आरामशीर, आता नाश्ता वगैरे झालाय, चहा पाणी झाले, तर आता आपल्याला निघायचे। आणि मी ब्लॉगची सुरुवात करतोय ना, हा बघा, हा आमचा BGMI प्लेयर बघा, सकाळी सकाळी उठल्याने BGMI लॉग इन करतोय बघा, खेळा पबजी पबजी करून हे काय बोलणार, आता राहू दे, एन्जॉयचे दिवस आहेत आपले, काय होणार। आता आम्ही निघालेलो आहे भीमाशंकरला, तर आता निघूया पटपट। आणि हा आपला एपिसोड नंबर 2 असणार आहे या सिरीजचा। आता एपिसोड नंबर किती बनतील याची आम्हाला आयडिया नाही, कारण की मी पहिलंच म्हणतो ही शॉर्ट ट्रिप आहे आपली, तर बघू आपले जसे प्लॅन होतील तसं आपण कवर करत जाऊ प्लेसेस। तर आता आपल्याला निघायचे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गाव आहे आपलं। आणि जर तुम्ही माझ्या गावचे व्लॉग बघितले नसतील तर नक्की जरूर बघा, मी पिन कमेंटमध्ये देतो, आय बटनमध्ये पण लिंक देतो, तुम्हाला आवडेल माझं गाव। मी पूर्ण प्रॉपर तुम्हाला फक्त तो व्लॉग आहे प्युअर गावची शेती, माझं गाव आणि शेती म्हणून व्लॉग आहे। आणि आता आहे ना, आपण प्रवासाला सुरुवात करू आणि निघूया आता, चला। तर आपल्या भीमाशंकरच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे, तरी आपण आत्ता निघालेलो आहे। तर आपण म्हणू शकता हा आहे जुन्नर भीमाशंकर रस्ता व्हाया घोडेगाव। तर आपण आता ही नदी बघू शकता, ही आहे घोडेगावची घोड नदी। आणि आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या आत्ता दृष्टीस पडत आहे ते आहे घोडेगावचे डिंबे डॅम। तर हे अतिशय प्रसिद्ध आणि मोठा असा हा धरण प्रकल्प आहे। तर चला आता या घाटवाटा आपण पटापट पार करत जाऊया भीमाशंकरच्या दिशेने। तर मित्रांनो, आता आपण आहे ना भीमाशंकरला निघालेलो आहे ना, तर आता मध्येच आपल्याला डिंबे डॅमचा व्ह्यू पॉईंट भेटलेला आहे। आता तुम्ही बघू शकता, जे आपल्या दृष्टीस जो अख्खा पाण्याचा पसारा दिसत आहे तो डिंबे डॅमचा व्ह्यू आहे। तर भारी वाटतं, एकदम मस्त। ऊन आता जास्त पडले, पावसाचं वातावरण नाही आहे एवढं। तर चला आता ना आपण पटपट भीमाशंकरला जाऊया आणि तुम्हाला आता घाटाचा रस्त्याचा मस्त व्ह्यू देतो। आणि हा आहे आपला डिंबे डॅम, चला भेटूया आता कुठेतरी मध्येच। मित्र, तर श्रावण महिना म्हटलं तर आपल्या मराठी हिंदू सणांचा महिनाच जणू। तर याच महिन्यात आपण आता निघालेलो आहे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक असं प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर। तर भगवान शंकरांचे हे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। निसर्गाने जणू मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले आहे। सह्याद्रीच्या कुशीतील पश्चिमेकडे पसरलेल्या एका कड्याच्या रांग्यावरील ही सर्वात उंच अशी भीमाशंकर डोंगर रांग। प्रचंड गर्दी, झाडी, जंगल व सह्याद्रीच्या कुशीत असं हे मंदिर वसलेलं आहे। ऐतिहासिकदृष्ट्या पाहण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास कायम येत असत। तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ ये देखील येत असत। नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे असे ऐतिहासिकदृष्ट्या नोंदीत आपल्याला आढळण्यात येते। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांमधले एक असणारी भीमा नदी, या नदीचा उगम देखील याच ठिकाणाहून होतो। फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वाराच्या येथे। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंग मंदिराचे थोडेसे महत्त्वाचे मुद्दे। हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर असे नक्षीकाम आढळून येते आणि अगदी श्रावण महिन्यात आपले या ज्योतिर्लिंगाचे अतिशय सुंदर असे दर्शन झालेले आहे। मंदिराच्या आतमध्ये कॅमेराबंदी असल्यामुळे आपण गाभाऱ्याच्या आतमध्ये शूटिंग केलेली नाहीये। मंदिरामध्ये सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे।
चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. आपल्या स्वराज्य ऑफिशियल ब्लॉगच्या मार्फत तुम्ही घर बसल्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शन अतिशय सहजरित्या घेऊ शकता. तर बोला हर हर महादेव. प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे म्हणजेच भीमाचे आणि शंकर महादेवांचे घनघोर असे युद्ध येथे झालेले होते. त्यामध्ये भीमाचा वध करून श्री शंकर महादेवांनी शिवलिंग स्वरूपात याच ठिकाणी स्थापित झाले होते. म्हणूनच या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे पडण्यात आले. तर हा होता काहीसा इतिहास या 12 ज्योतिर्लिंगामधील 6व्या ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरचा. आपण आलेलो आहे, आम्ही आराम वगैरे केला, जेवलो वगैरे, झोपलेलो. यांनी पण मस्त झोप काढली. ओमकार झाली का झोप? नाही झाली पण झोप नाही झाली. पण याला झोपून नाही दिलं मी, कारण की जायचं आता लेण्याद्रीला. तर आता आपण भेटूया डायरेक्ट लेण्याद्रीच्या पायथ्याशी. चला या. अष्टविनायकांमधील 6वा गणपती म्हणजेच सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेले आपले गिरिजात्मक गणेश म्हणजेच गिरिजात्मक लेण्याद्री देवस्थान. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री हे गाव वसलेले आहे. हा गणपती म्हणजेच माता पार्वतीच्या तपश्चर्येचे फळ मानला जातो. या लेण्यांमध्ये माता पार्वतीने 12 वर्ष तपोसाधना केली होती. त्यानंतर श्रींनी बटू रूपात मातेला दर्शन दिले. यानंतर या गणपतीला पार्वतीचा म्हणजेच गिरी पुत्र आत्मज म्हणून गिरिजात्मक असे नाव पडले. अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रकट झालेला आहे. तर आता तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता आपण लेण्याद्रीच्या ऑलमोस्ट हाफपर्यंत आलेलो आहे. याची बघा, याचा श्वास फुलला आहे आताच, पण ते झोपल्यामुळे झाले मला वाटतं बहुतेक. अजून भरपूर बाकी आहे. काय नाही, थोडंसंच आहे बघा. इथून एवढं दिसतंय तेवढंच आहे. तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो खालचा. हा वाला व्ह्यू बघा खालचा कसला वाटतं. हे आपलं जुन्नर पूर्ण शहर. आता जाऊया वरती, चला पटापट. ते पैसे या असे स्टेअर्स आहे इकडे. आहे ती गिरिजात्मक लेण्याद्रीची लेणी. आणि आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. तुम्हाला ते दर्शन आम्ही दाखवेल प्रॉपर. शूटिंगला मनाई होती तरी मी तुमच्यासाठी थोडंसं एक क्लिप घेतलेली आहे. आणि हे बघा, ही तुम्ही लेणी बघू शकता. वरतून पाणी पडते, पावसाळ्याचा माहोल आहे. ओमकार इथं उभा आहे. ओमकार, दर्शन कसं झालं? एक नंबर दर्शन झाले. आणि हे बघा, इथं लेणी आहे. हे बघा, तिकीट घेत नाही ते. तिकीट फ्री ही ट्रिक आहे. हे बघा, इथून खालून बघा, अशा इकडून लेणीमधून येतात. इथून आतमध्ये देवस्थान आहे, प्रॉपर गाभारा आहे गणपतीचा. ही लेणी आहे. आणि तुम्हाला आता जी इथली सुंदर गोष्ट आहे ती दाखवतो. इथला व्ह्यू बघा तुम्ही जुन्नर शहराचा, जे जुन्नर गाव आहे पूर्ण, त्याचा व्ह्यू बघा. प्रॉपर व्ह्यू येतोय खालून. आता इथे आपण लेणे आहेत ना, आपण ह्या एक्सप्लोअर करूया आता पटपट. माझ्या ते बघा, डोक्यावर पाणी पडते तरी मी तुमच्यासाठी शूट करतोय. टेन्शन घेऊ नका, आपण शूटिंग थांबणार नाही काही झालं तरी. चला आता आपण ना लेण्यांमध्ये भेटूया. चला पटकन. एका अखंड दगडात ही गुहा कोरलेली असून यातील एका दगडावर श्रींची मूर्ती कोरलेली आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश राहतो. हे येथील वैशिष्ट्य आढळून येते. हे ते गिरिजात्मक लेणीच्या खालची एक लेणी आहे. हे स्तूप आहे, शांती स्तूप बोलतात याला. हे बघा, तुम्ही बघू शकता प्रॉपर स्टोनमध्ये कार्विंग आहे. आवाजाचा रिकॉइल इकडे आणि इथे इकोमध्ये आवाज येतो. आवाज एकदम असा घुमत असेल तर हे तुम्ही बघू शकता. याची डिटेलिंग बघा, पूर्ण स्टोन डिटेलिंग आहे याची. स्टोनमध्ये डिटेलिंग केलेली आहे पूर्ण वरती पण. आणि हे शांती स्तूप म्हणून आहे. आणि हा माझ्या व्हॉइसला बॅकग्राऊंड म्युझिक देतोय.
या चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा 5 खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इसवी सन पूर्व 90 ते इसवी सन पूर्व 300 या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आपण इतिहासात बघू शकतो. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रतिकृती आपल्याला आढळून येते. लेणी नंबर 2 मध्ये चाललेलं आहे. तर इथं आपल्याला एक खोली टाईप दिसतंय काहीतरी. ओ बाई एक नंबर. हे खरं सह्याद्रीचं ॲडव्हेंचर आहे. जुन्नरमधलं लेण्यांमध्ये नाही ही तुम्हाला गोष्ट आहे ना अनुभवायला मिळते. जुन्नरमध्ये अशा बऱ्याचशा लेण्या आहेत आणि बघू शकता याच्यात अशा खोल्या आहेत आणि एक खोलीमध्ये ना आपला ओंकार लपलाय. आपल्याला त्याला शोधायचं आहे कोणत्या खोलीमध्ये लपलाय तो माझ्या पहिला आलेला. कारण इथं लाईट दिसते बघा. याच खोलीत ओंकार 100%. ओ फुल हॉरर. आता तुम्हाला मी दिसत नसेल तर मी आता आतमध्ये आलो याला शोधत शोधत. हा कुठं गेलाय माहित नाही. ओ भाई हे बघा इथून एंट्रन्स आहे याची आणि इथून बाहेर जायला रस्ता आहे आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊया. अरे बघ पेसला इथं लपला या. हे बघा आता तुम्हाला सांगतो ओंकारने ना कॉर्पोरेट लाईफ सोडून त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलेलं आहे. हे बघा त्याची ही रूम 2 BHK रूम आहे. हे बघा हा त्याचा पहिला रूम 1 BHK. हा हे बघा बघू शकता प्रॉपर त्याचा हॉल बघा केवढा मोठा आहे. प्रिशियस हॉल एकदम मोल्डिंग विल्डिंग सकट. आणि इथून एंट्री घेतली का हा त्याचा बेडरूम नंबर 1. ओंकार तर काय म्हणणार तुम्ही? तू संन्यास घेतोय असं माझ्या कानावर पडलं. माझ्या घराच्या बाहेरचा. ठीक आहे याने मला हाकलून दिलेलं आहे. मी इकडे चाललोय ना. फ्लॅशचा जुगाड केला आता इथे. तर हे बघा हा आहे दुसरी खोली आणि ओंकारला आहे ना मी बाहेर काढून दिले. जॉईंट बेडरूम आहे तो. जॉईंट बेडरूम. आता ओंकारला मी बाहेर काढले. आता याच्यावर मी ताबा घेतलाय आणि तुम्हाला असा भूतिया लुक येत असेल पण ठीक आहे आता तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. मी कसे कसे जुगाड लावतोय ना हे माझंच माहिती आहे. बघा ही अजून एक खोली. अरे ओंकार माहिती का मी आहे ना कॉर्पोरेटचं लाईफ सोडून आहे ना इथेच संन्यास घेऊन टाकतो. काय बोलता गाईस तुम्ही मला सांगा जरा. कॉर्पोरेट लाईफ सोडून द्यायची का बोला. हेच खुशी आहे. सह्याद्रीमध्ये जुन्नरमध्ये यायचं मस्तपैकी फिरायचं इथं लेण्यांमध्ये राहायचं हेच करूया आपण. मस्त प्लॅन आहे. आतमधून दाखवलं ना तशा इथं टोटल 1 2 3 4 5 6 7 8 खोल्या आहेत इथं टोटल. तर अशा 8 खोल्या आहेत टोटल. आता आतमधून मी दाखवले. प्रत्येक खोलीत जाण्यात काय अर्थ नाही. आपल्याला पूर्ण लेणी पण एक्सप्लोअर करायची. ओंकार बाहेर वाट बघतोय. तर चला आता लेणी नंबर 3 मध्ये भेटूया तुम्हाला. तर ह्या इकडे जाऊया आपण. इथून काहीतरी आहे. इकडे पण एखादी लेणी आहे मला वाटते. तोपर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू घ्या. असा व्ह्यू येतो इथून जुन्नरचा. आणि ओंकार आपला हायच आहे पुढं. तसं रोड बघायला गेलं ना ओला आहे आणि निसर्ड आहे. तर तुम्ही थोडीशी काळजी घेऊनच करा. तसे रेलिंग वगैरे आहेत प्रॉपर. काय काळजीचं कारण नाही आहे पण पाणी वगैरे टपकते तरी मी शूट करतो. टेन्शन नका घेऊ. शूट थांबणार नाही. कॅमेरा बंद होणार नाही आहे. आणि आता इथे लेणी नंबर 3 आहे. हे बघा इथे पण आहे ना प्रॉपर संन्यास मी घेऊ शकतो म्हणजे इथे. आणि हे ओपन टू सोर्स आहे म्हणजे याच्यात कोणी येऊ शकतं काही करू शकतं. राहू शकता तुम्ही 1 दिवसाचं स्टे. चांगलं जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे एक आहे. तर इथून आतमध्ये फोटोग्राफी झाली आणि हे तुम्ही या आर्किटेक्चरचा नमुना बघा. त्या जुन्या सातवाहन काळातलं हे आर्किटेक्चर आहे. तेव्हा हे दगड फोडून डोंगर फोडून ही लेण्या केलेल्या आहेत. हे बघा ओंकार शेट्टी तर उभे आहेत. इथून खालून आपण असं आपण आलेलो आहे खालून. आणि इथे पण त्याच टाईपच्या खोल्यात ना ओंकार. इथे पण सेम टू सेम आहे. काही नाही. शांतिगृह बोलू शकता. सभागृह बोलू शकता. नाहीतर बेडरूम पण म्हणू शकता याला एक टाईप ऑफ. हे बघा सेम. हे बघा असं तपश्चर्याला तुम्ही इथं बसू शकता. आणि त्या काळातही ओंकार इथून भुयार आहे रे. नाही भुयार नाही आहे. मला पण अरे त्या काळातही तुम्ही बघा सातवाहन काळ म्हणजे जवळजवळ 1600 ते 1700 वर्षांपूर्वी ही खिडकी वगैरे म्हणजे त्यांची इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर कसं होतं हे आपल्याला बघायला भेटते. नंबर मला आठवत नाही आता. बरेच लेणे झालेले आहेत आणि याला पण आता थोडं बोर व्हायला लागले. पण आपण बोललो आता आलोय तर एक्सप्लोर करून जाऊ. काय बोलतो? करून जाऊ आता काय. त्याला पण त्याच्याकडे ऑप्शन नाही. त्याला विचार ऑप्शन आहे तुझ्याकडे? ऑप्शन आहे. त्याच्याकडे ऑप्शन आहे तर जाऊ शकतो खाली निघून. गाडी त्याच्याकडेच आहे. जाऊ द्या चला आपण करूया आता एक्सप्लोर.
पाणी पडते टिप 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 बघा. पाऊस चालू आहे हळूहळू. सनसेट पण झालेला आहे. चला आता हा लग्नाचा मंडप आहे असं बोलतोय हा. इथे लग्नाचा मंडप आहे. आणि हे बघा म्हणजे इथं पूर्ण आपण लाईफ सेट करू शकतो असं मला वाटते. हे बघा केवढा मोठा अख्खा खाली मंडप आहे हा. आता याच्यात त्या काळात काय होत असेल तर मला काय माहीत नाही, त्याचा अंदाज आपण लावू नाही शकत. पण मी एक तुम्हाला प्रॉमिस करतो की जी आपली जुन्नर सिरीज आपण चालू करणार आहे ना, तेव्हा या एकूण एका लेणीचा मी इतिहास तुम्हाला सांगणार आहे. आणि तो जी सिरीज असणार आहे, जी जुन्नर सिरीज आपली असणार आहे, त्याचा आपण प्रॉपर सगळ्या लेण्यांचा इतिहास, जुन्नरमध्ये जवळजवळ बऱ्याच लेण्या आहेत, हजारोंमध्ये संख्या आहे लेण्यांची, ते एकूण एका लेणीचा इतिहास, ती कधी बनली, कशासाठी बनली, कोणी बनवली, हे सगळं सांगेन. आत्तापुरतं ही सातवाहन काळातली लेणी ही प्राथमिक माहिती मला आहे. तर चला आता लवकर लवकर आपण आटपूया. माकडं बघा केवढी सारी माकडे ते बघा. हे सगळे घाबरतात. इथली माकडं थोडी अग्रेसिव्ह आहेत असं इथले सगळे, म्हणजे माझी आजी पण सांगत होती इथली माकडं अग्रेसिव्ह आहे. आता हे खालून एक येतोय, मला माहित नाही फोन गेला फोन तर तुम्ही बघा व्हिडिओ, मला नाही माहित. इकडच्या लेण्यांमध्ये मी नाही बघा. इथं बऱ्याच लेण्या आहेत इथे. वायर चावतात लहान पोर काय करतात तिथे. तो अंग खाजवतोय. कोण रे. झूम कर ना. कोण. खाली खाली अख्खी जमात आहे रे प्रजाती यांची अख्खी. इथं नको रिक्स नाही घेते. आता आम्ही पुढच्या लेण्यात बरेच लेण्यात बघा या डोंगरामध्ये. घर आहे रे त्यांचं तिकडे. पण आता कसं त्यांचे नॅचरल डायव्हर्सिटी ते पण मदर अँड चाइल्ड. येस थोडं फोकस इकडे केलंय. त्यांची डायव्हर्सिटी त्यांना डिस्टर्ब न करता त्यांना ते काही एन्जॉय करू द्या. आणि आपण आपल्या डायव्हर्सिटी म्हणजेच आपल्या जुन्नरच्या घरात निघूया. चला आता बस झालं. या लेणींचे मूळ नाव कपिचित लेणी असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेला वानरांचा वावर होय. पाली भाषेत कपी म्हणजे वानर किंवा माकड आणि चित म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजे जेथे वानर एकत्रित राहतात किंवा वानरांना आवडणारी जागा म्हणजेच कपिचित लेणी असे या लेणींचे नामांकन करण्यात आलेले आढळून येते. तर अशा प्रकारे ना आपला जुन्नरचा डे 1 हा कंप्लीट झालेला आहे आणि ही लेणी आपली एक्सप्लोअर करून झालेली आहे. आपण आता लेणीच्याच व्ह्यूमध्ये हे बघू शकता अजूनही माणसं आहेत. अशा प्रकारे मुंबई जुन्नर रोड ट्रिपमधील आपला दुसरा दिवस समाप्त झालेला आहे. हा होता आपला एपिसोड नंबर 2. 15 ऑगस्ट या दिवशी आमचे अहोभाग्य म्हणूनच आम्ही शिवजन्मभूमी जुन्नरच्या या नवीन वास्तूच्या ओपनिंगच्या दिवशीच आम्ही येथे पोहोचलो. आणि ही आहे ती शिवजन्मभूमी जुन्नरची नवीन वास्तू. आपण याला सेल्फी पॉईंटही म्हणू शकतो. अतिशय सुंदर असं ऐतिहासिक बांधकाम याचं केलेले आढळून येते. तर चला बाय बाय, टेक केअर. येतो.